नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या खबर लाईव्ह या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती जाणून घेणार आहोत। विशेषतः भांडी वाटप योजना, टेंडर प्रक्रियेबाबत आलेले अपडेट, तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे शिल्लक असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या निधीबाबतची महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत। म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या माहितीचा फायदा राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना होऊ शकतो। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात। यामध्ये शैक्षणिक मदत, आरोग्य सुविधा, आर्थिक सहाय्य, सुरक्षा साहित्य तसेच भांडी वाटप यासारख्या योजनांचा समावेश आहे। यापैकी भांडी वाटप योजना ही सर्वाधिक चर्चेत राहिलेली योजना आहे, कारण या योजनेच्या माध्यमातून पात्र बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या स्टीलच्या भांड्यांचा संच हा मोफत दिला जातो। मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेक कामगारांच्या मनात एक प्रश्न होता। ज्यांनी नोंदणी केली आहे, ज्यांची नोंदणी सक्रिय झाली आहे, अशा अनेक कामगारांना अद्यापही भांडी मिळाली नाहीत। त्यामुळे ही योजना बंद झाली का? भांडी वाटप पुन्हा सुरू होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते। आता याच संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलं आहे। मित्रांनो, भांडी वाटपासाठी जी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती, त्या प्रक्रियेवर काही आक्षेप घेण्यात आले होते, काही तक्रारी आणि आरोप करण्यात आले होते। या कारणामुळे भांडी वाटपाचा कार्यक्रम काही प्रमाणात स्थगित करण्यात आला होता। मात्र आता शासन स्तरावरून स्पष्ट करण्यात आलं आहे की या टेंडर प्रक्रियेबाबत करण्यात आलेले अनेक आरोप हे निराधार असल्याचे सांगण्यात आलं आहे। तसेच पूर्वीच्या शासनाने दिलेल्या नियम आणि सूचनांचे पालन करूनच ही प्रक्रिया राबवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे। याचा अर्थ असा की ज्या पुरवठादारामार्फत भांडी वाटप सुरू होते, त्याच प्रक्रियेच्या माध्यमातून पुढील वाटप देखील सुरू राहण्याची शक्यता आहे। मित्रांनो, ही बाब लाखो बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अनेक जिल्ह्यांमध्ये भांडी वाटप झाले असले तरी अनेक कामगार अजूनही या लाभापासून वंचित आहेत। जर शासनाने ही प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू केली तर उर्वरित पात्र कामगारांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो। आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सध्या मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे। उपलब्ध माहितीनुसार हा निधी 3000 ते 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे। मित्रांनो, ही रक्कम खूप मोठी आहे। अनेक वेळा कामगारांच्या योजनांसाठी निधी नसल्याचं कारण दिलं जातं, परंतु या ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे। निधी उपलब्ध आहे आणि तो कामगारांच्या कल्याणासाठीच वापरणं आवश्यक आहे। महत्त्वाची बाब म्हणजे हा निधी इतर कोणत्याही शासकीय कामासाठी वापरता येत नाही। कायदेशीर नियमांनुसार हा निधी केवळ बांधकाम कामगारांच्या हितासाठीच खर्च केला जाऊ शकतो।
यामुळे आता कामगारांसाठी नवीन योजना सुरू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. उदाहरणार्थ घरकुल सहाय्य, आरोग्य विमा, मुलांच्या शिक्षणासाठी वाढीव आर्थिक मदत, सुरक्षा साहित्य, कौशल्य विकास प्रशिक्षण, महिला कामगारांसाठी विशेष योजना आणि ज्येष्ठ कामगारांसाठी सहाय्य योजना यासारख्या अनेक उपक्रमांचा विचार केला जाऊ शकतो. मित्रांनो, हा निधी जर प्रभावीपणे वापरला गेला तर राज्यातील लाखो कामगारांच्या जीवनमानात मोठा बदल घडू शकतो. आजही अनेक बांधकाम कामगार अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये काम करत आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि थंडी अशा सर्व ऋतूंमध्ये ते मेहनत करून राज्याच्या विकासामध्ये योगदान देतात. मात्र अनेक वेळा त्यांच्यापर्यंत योजनांचा लाभ हा वेळेवर पोहोचत नाही. काहींना माहिती नसते तर काहींना कागदपत्रांच्या अडचणी येतात. त्यामुळे कामगारांनी स्वतःची नोंदणी सक्रिय ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्यांची नोंदणी कालबाह्य झाली आहे त्यांनी ती त्वरित नूतनीकरण करून घ्यावी. कारण कोणतीही योजना सुरू झाल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी सक्रिय नोंदणी असणं आवश्यक असतं. तसेच मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल किंवा तुमच्या परिसरात बांधकाम कामगार असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. कारण अनेक वेळा शासन निर्णय होतात, योजना सुरू होतात, पण माहिती अभावी पात्र लाभार्थी हे लाभापासून वंचितच राहतात. आता पुढील काही दिवसांमध्ये भांडी वाटप योजनेबाबत अधिकृत स्तरावर आणखी काही निर्णय जाहीर होतात का? नवीन योजनांची घोषणा होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर या निधीचा योग्य वापर करण्यात आला तर बांधकाम कामगारांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. मित्रांनो, आम्ही या विषयावरील प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही अद्याप आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करून इतर कामगार बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. तुमचे या विषयावर काय मत आहे? भांडी वाटप योजना पुन्हा सुरू व्हावी असे तुम्हाला वाटते का? तसेच कामगारांसाठी कोणत्या नवीन योजना सुरू व्हायला हव्यात? तुमचे मत मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या आणि उपयोगी अपडेट्स. तोपर्यंत धन्यवाद.